गेल्या 4-5 वर्षामध्ये भाजपनं म्हणजे मुख्यमंत्री आणि आमदार आव्हाड यांनी भरपूर कामं केलेली आहेत. राहुल आव्हाड यांनी खूप काम केले. म्हणजे पूर्वीच्या आमदारपेक्षा त्यांचं आता काम करणे खूप फायदा आहे. महायुती सरकारनं असं कुठलंच काम असं ठेवलेलं नाही. सगळी कामं पूर्ण इचलकरंजी शहरात झालेली आहेत. सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये सगळं आणि काम एवढं बीजेपीचं आमचा आमदार आहे ना, एवढा कर्तृत्व आमदार आहे. भरपूर काम केलं. त्यांच्या आमदारावर विश्वास ठेवून लोक बीजेपीला 100% वोट देतात. इचलकरंजीतले जेवढे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असू दे, रस्त्याचा असू दे, ड्रेनेजचा असू दे, अंडरग्राऊंड लाईटचा असू दे, हे सगळा प्रश्न आमचे आता विद्यमान आमदार आहेत राहुल आव्हाड साहेब त्यांच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, मोदी साहेबांच्या माध्यमातून ही सगळी कामं 100% होणार. कामं खूप केल्यात बीजेपीच्या लोकांनी. आणि असं नाही की त्यांना पाहिजे, लोकांसाठी खूप केलं. भाजपने खूप जास्त लाडक्या बहिणीसाठी खूप काही केलेलं आहे. लाडक्या बहिणी आले तर भावासाठी झालेलं आहे ना, मग भाजपच येणार आहे. येऊन येणार कोण तर भाजपशिवाय आहेच कोण. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लाडकी बहीण अशी योजना काढली. महिलासनी असं हे केलं की पाठिंबा दिला महिलासनी. चांगले केल्यात तिने लाडकी बहीणचे पैसे, पेन्शन बायकासनी आणि असं चांगलं करत जावं तिने, आमची ही इच्छा आहे. आमदार आव्हाड साहेब भाजप पक्षाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवतील आणि इचलकरंजी जनतेला म्हणजे 24 तास पाणी मिळेल असं वाटतंय. पाण्याचा प्रश्न लवकरच आता मार्गी लावतील. भाजपनं काय केलं असं नाही, सगळं केलेलं आहे. त्यामुळे भाजप आहे ना, पाण्याचा प्रश्न मिटवणार की आमदार. राहुल आव्हाड आल्यापासून 1 नंबर झाले. पहिला महापौर कुठल्या पक्षात होणार? कमळाचाच होईल असं वाटतं विजय. कमळच येईल. कमळ पुन्हा की सत्ता येणार. इचलकरंजीत भाजपची सत्ता येणार 100%. कमळ फुलणार. महायुती सरकार येणार. बीजेपीचं चित्र आहे सगळं. बीजेपी निवडून येणार, भाजप येणार, बीजेपीच येणार. भाजपाशिवाय पर्याय नाही. बाकी सगळ्यांना आपण बघितले उदाहरण सगळीकडे. भाजपाला तर समर्थन करायला लागले महानगरपालिका. कमळ येणार आहे. कमळनी यावेळी पण काम केलेलं आहे आणि इथून पुढे पण ते काम करणार. बीजेपी 100% येणार बीजेपी. दर्शक नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आता खऱ्या अर्थानं श्रीगणेशा सुरू झालेला आहे. या ठिकाणी उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. उमेदवार मतदारांच्या घरोघरी मताची मागणी करण्यासाठी, मताचं दान मागण्यासाठी मतदारांच्याकडे फिरत आहेत. आणि या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इचलकरंजी शहरामध्ये आलेले आहेत. इचलकरंजी शहरामधून त्यांची विजयी संकल्प रॅली होत आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती शहरात महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत. ही रॅली आता अगदी शाहू पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली थोड्याच वेळात गांधी पुतळ्याजवळ येईल आणि या ठिकाणी मुख्यमंत्री संबोधित करतील. मुख्यमंत्री या ठिकाणी महापालिकेच्या विकासाचं विजन मांडतील आणि या ठिकाणी मग उपस्थित असणारे जे महायुतीचे जे पदाधिकारी आहेत, जे इथं आलेले नागरिक आहेत, त्यांना आपण इचलकरंजी शहरातली नेमकी लढत कशी होणार आहे, भाजपसमोर नेमकी कोणती आव्हानं असणार आहेत, इचलकरंजी शहराचा नेमका विकास कसा आहे, कशा पद्धतीनं ही लढत होईल आणि या ठिकाणी कमळ फुलेल का, या अन्य घडामोडींचा आढावा आज आपण या इचलकरंजी शहरामध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांच्याकडून घेणार आहोत. बघूया काय म्हणतात इचलकरंजी शहरातले नागरिक. या ठिकाणी पाहायला गेलं तर महिला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी बसलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणतात या ठिकाणच्या महिला, आपण त्यांना विचारूया, त्यांचं मत जाणून घेऊया. ताई नमस्कार. नमस्कार. कशासाठी आला इथं? आम्ही सभेसाठी आला. सभेसाठी. कमळचा. बरं, आता इचलकरंजी शहरात महानगरपालिकेची निवडणूक आहे. पहिली महानगरपालिका झाल्यानंतर आता पहिली निवडणूक होते. कशी होणार शहरात लढत? छान होणार, मोठी होणार, बर, एकदम छान होणार. कमळच येणार. कमळ येणार. का बरं, का वाटतंय असं? असं वाटतंय, मनापासून वाटतंय. का अगदी मनापासून का वाटतंय? मग काय केलंय कमळानं असं? भरपूर काम केलंय, काम केलंय, छान केलंय. बर, काय केलंय मावशी कमळानं? पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लाडकी बहीण अशी योजना काढली. महिलासनी असं हे केलं की पाठिंबा दिला महिलासनी. बर, गोरगरीबा महिला आहेत त्यासनी हे दिला, अधिकार दिला की बापरे 4 पैसे त्यांच्यापाशी आलं. बर. असं केलं त्यांनी. इचलकरंजीत काय केलंय मग कमळानं, भाजपने इचलकरंजीत काय केलंय? इचलकरंजीत कराल की आता निवडून आल्यावर. हा. हा, येईल की आता, करतील की. काय इथल्या स्थानिक आमदार मग भाजपचे आहे. तुम्ही म्हणताय कमळानं सगळं केलंय. इथल्या स्थानिक आमदारांचं काम कसं आहे इथल्या? चांगलं आहे, काम चांगलं आहे त्यांचं. बर, चांगलं करतात. इचलकरंजीकडे लक्ष आहे त्यांचं. बर, बर. काय सांगा रो मावशी, आमदारांचं काम कसं आहे इथल्या? हाय, बरं आहे, चांगलं आहे. चांगलं आहे.
मिरवणुकीसाठी मिरवणुकीसाठी? भाजपचं मिरवणुकीसाठी भाजपची मिरवणूक हा. मग फुलणार काय कमळ फुलणार काय हा कमळ फुलणार की फुलणार हा पण कमळासमोर आव्हान आहेत विरोधी उमेदवार सुद्धा तगडे आहेत कशी होणार लढत मग बघूया आता तर पण जिद्दीने कमळच येणार आता काय केलं असं कमळानं कमळ येणार म्हणताय कामं भरपूर केलेले आहेत केल्यात कामं? कामं भरपूर केलेत पण तुमच्या इचलकरंजीला पाणी अजून मिळालं नाही की आता देतील की आता देतो म्हणल्यात नाही पाण्याचे जरा या आता देतो म्हणल्यात कोण दिल पाणी आता इचलकरंजीला आता बघूया कोण निवडून येईल ते देतो म्हणल्यात बर हा पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होणार बघू कमळाचाच होईल असं वाटतं विजय कमळाचा होईल असं वाटतंय का व्हायला पाहिजे असं वाटतंय व्हायला पाहिजे कमळ का बरं का वाटतंय कमळानं काहीतरी लोकांच्यासाठी इथल्या केलंय इचलकरंजीतल्या मग केलं नाही म्हणलं की केलंय म्हणजे आता ते बाकीच्या सोयी बाकी कुठेही केलं एवढं जास्त काय आता इचलकरंजी शहरात महानगरपालिकेची निवडणूक होते आपल्या आता देवाभाऊ तिकडे यायला लागले होता कशी होणार महानगरपालिकेची निवडणुकी चांगली होणार चांगली होणार एक नंबर देवाभाऊनी कामं कशी केलं चांगली केले चांगली केलं लाडकी बहिणीसाठी चांगली केली लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणी खुश आहेत का नाराज आहेत खुश आहेत बर आता इचलकरंजीत महानगरपालिकेवरती महापौर कुठल्या पक्षात होणार हे भाऊच की भाऊच होणार बर इचलकरंजीचा विकास कसा आहे स्वच्छता रस्ते गटर कसे आहे चांगला चांगले आहे? इथले आमदार काय काम करतात काय करतात मोठे आमदार काम करतात का दिदी कुणाचा झेंडा महानगरपालिकेवर लागणार आता हे जे आम्ही आलो ते झेंडा लागणार आहे बर आणि चांगलं केल्यात तिने लाडकी बहीणचे पैसे पेन्शन बायकासनी आणि असं चांगलं करत जावं तिने आमची ही इच्छा आहे लाडकी बहीण दिल्या पण महागाई वाढेल असं तुम्हाला वाटतंय काय महागाई थोडी वाढलेलीच आहे बरं. गरीबाकडे लक्ष देऊन महागाई कमी करायला पाहिजे हा. आणि गोर गरीब पोट भरून नुसतं खायला पाहिजे बरं. बाकी काय अपेक्षा नाही इचलकरंजीतले रस्ते स्वच्छता कशी आहे अजून थोडी कमतरता पडायला लागली बरं. आहे अजून सुधारणा व्हायला पाहिजे बरं. पाण्याची हे सगळीच नागरिकांना हे जास्त अपेक्षा आहे बाकी काही अपेक्षा नाही बरं. की तिने शिस्त करावी आणि गोरगरिबाकडे लक्ष द्यावं मग कोण देणार इचलकरंजीला पाणी पाणी आता आम्ही जे आलंय झेंडा फडकावलं तिने देईल बर इथलं मग आमदारांचं काम कसं आहे कसलं करतात नाही काम आमदार निवडून येईल तिने करावं ही आमची इच्छा आहे बघा बर कोण निवडून येईल आता जनतेच्या मनावर आहे सगळं काय सांगणार मामा काय होणार इचलकरंजीत सत्ता येणार कितीची येणार आणि तिकडे महाविकास आघाडी पण भक्कम आहे की असलं तरी यांचं कार्य नवीन नेतृत्व चांगलं चाललंय आमदार साहेबांचं बर चांगलं आहे काय आहेत आमदार साहेबांची कामं आता तुर्ता चालू करणार की करणार हो इचलकरंजीत भाजपची सत्ता येणार 100% कारण गेल्या 4-5 वर्षामध्ये भाजपनं म्हणजे मुख्यमंत्री आणि आमदार आव्हाड यांनी भरपूर कामं केलेली आहेत फक्त राहता राहिला तो पाण्याचा प्रश्नावरच आता इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक गाजणार आहे आणि हा प्रश्न कोण सोडवेल त्याला मात्र ह्या याच्यामध्ये पूर्ण बहुमत मिळेल असं आम्हाला वाटतंय तुम्हाला काय वाटतं कोण सोडवणार प्रश्न अनेक वर्षापासून पेंडिंग आहे सध्या बऱ्याच वर्षापासून पाण्याचा प्रश्न पेंडिंग आहे तो म्हणजे सगळ्या लोकांची आता पाण्यासाठी धावाधाव चालू होते आणि आता तर उन्हाळा चालू होणार आहे आता पावसाळ्यातच पाण्यासाठी लोकांना 8-8 दिवसात एकदा पाणी येत आहे ते फक्त महिला वर्गाची आणि सगळ्याच नागरिकांची एक इच्छा आहे म्हणजे पाणी रस्ते आणि गावातल्या धुळीचा प्रश्न एवढं जरी हे झालं तरी फार चांगलं होण्यासारखं आणि मला तरी आता असं वाटतं की या येत्या काळामध्ये म्हणजे ज्यांची सत्ता आहे ते आमदार आव्हाड साहेब भाजप पक्षाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवतील आणि इचलकरंजी जनतेला म्हणजे 24 तास पाणी मिळेल असं वाटतंय तुम्ही म्हणताय की भाजपची सत्ता इचलकरंजी महानगरपालिका येणार जास्तीत जास्त सीटा येणार असं म्हणताय पण विरोधक सुद्धा शिवशाहू आघाडी विरोधामध्ये अनेक अपक्ष आहेत त्यांची सुद्धा चांगलं इथं ताकद असलेली दिसते इचलकरंजी शहरामध्ये इचलकरंजीत भाजप कशा पद्धतीनं या उमेदवारांच्या विरोधात लढा देईल विरोधकांची ताकद जरी असली तरी विरोधक सगळे एकवटलेले नाही ते सगळे आता स्वार्थासाठी एकत्र झालेले विरोधक आहेत कारण या काळात याच्यापूर्वी सगळे विरोधक आव्हाडांच्या विरोधात एकत्रच येत होते फक्त स्वार्थासाठी एकत्र होते पण यांच्यामध्ये एकजूट नाही आहे आणि दुसरं म्हणजे भाजप पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवाली त्याचा फार मोठा परिणाम पक्षाला होणार आहे आणि लोकांनाही माहीत झालंय भाजपचं कमळ चिन्ह लोकांना सगळ्यांना माहीत झालेलं आहे त्यामुळं कमळ दिसलं की लोक शिक्का मारणार एवढं नक्की आहे पण काय मामा इचलकरंजीत कमळ फुलणार का परिवर्तन होणार हे काय होणार बदल होणार कमळ फुलणार कमळ फुलणार का बरं कमळ फुलणार कमळाला फुलाला अडचणी काय आहेत नाही इथं अडचण नाही कारण गेले केलेलं काम किंवा हे आहे की नाही त्यामुळे ते कमळ फुलणार बर
काय काम केलं याने? काम खूप केले आमदारने सध्याचे आमदार आहेत राहुल गावाडी त्यांनी खूप काम केले म्हणजे पूर्वीच्या आमदारपेक्षा त्यांचं आता काम करणे खूप फास्ट आहे एकदम ओके मध्ये. पण पाण्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे की? सोडणार की 100 सोडणार. कोण सोडवणार? राहुल गावाडी नक्की नक्की सोडणार. बर, मग ह्यापूर्वी काय प्रयत्न झालेत की नाही? प्रयत्न झाले की कसं आमदार काम करणे प्रवृत्ती किंवा ही राहुल गावाडी यांच्यामध्ये आहे. मग लोक आता मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार? पक्ष बघणार त्याला पक्ष दोन्ही बघणार. बर, मग विरोधकांना कशा पद्धतीनं सामोरं जाणार भाजप? त्यांच्या कामाच्या सामोरं जाणार ना भाजप असं आहे. काय आता शहरात लढत कशा पद्धतीने होणार? कुणा सामना रंगणार आहे हो? महायुती सरकार येणार आणि बाकीचं सुपडासा पुणार आणि सगळीकडं शिंदेगड तर जोरात आहेच. आमचे नेते रवींद्र माने साहेब जास्तीत जास्त आमचे सगळ्या सीटा निवडून येतील 100%. मित्रांनो, तू म्हणतो सुपडा साहेब होणार, पण विरोधक सुद्धा तितक्याच ताकदीचे आहेत. ते सुद्धा दंड थोपटून इथे मैदानात उतरलेले आहेत. काम आहे आमचं, नाव आहे भागाचं, विकासाचं कामं केलेली आहेत. महायुती सरकारनं असं कुठलंच काम असं ठेवलेलं नाही. सगळी कामं पूर्ण इचलकरंजी शहरात झालेली आहेत. पण अनेक शहरातल्या समस्या आहेत, रस्ते असतील, गटर असतील, पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न लवकरच आता मार्गी लावतील. कोण लागेल? महायुती सरकारच लावणार की. काय आपण सभेसाठी आलात? हो सभेसाठी आपण बर, मुख्यमंत्री आलेत, रॅली निघते. इचलकरंजी शहरातली पहिली महापालिकेची निवडणूक आहे. काय होणार? काय चित्र आहे शहरातलं? बीजेपीचं चित्र आहे सगळं. बीजेपी निवडून येणार 100% येणार बीजेपी. काय वाटतं, एवढा आत्मविश्वास का? एवढा आत्मविश्वास म्हणजे सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये सगळं आणि काम एवढं बीजेपीचं आमचा आमदार आहे ना, एवढा कर्तृत्व आमदार आहे, भरपूर काम केलं. त्यांच्या आमदारावर विश्वास ठेवून लोक बीजेपीला 100% वोट देणार. एवढं धडाडीने काम चालू आहे आमदारचं. पण तुम्हाला विरोधकांचं आव्हान पण आहे की ते सुद्धा ताकदीनं मैदानात उतरल्यात. उतरू दे, काय अडचण नाही, पण त्याचं पण काम दाखवायला पाहिजे ना. आमचं काम एवढं केलं आमदारनं, भरपूर काम केलेलं आहे आणि भरपूर काम स्टाईल आणि यंग पिढीवरच घेऊन चाललंय आपलं आमदार. हे काम खरोखर झालं का फक्त कागदावर आहे? बरोबर झालेलं आहे काम नक्की. फास्ट एवढं काम एवढं कोणी आमदार केलं एवढं फास्ट आपलं आमदार काम केलेलं आहे. समस्या काय आहेत मग शहरातल्या? पाण्याचा प्रयत्न अतिशय पाठीमाग आहेतच, त्यांनी त्याचा फॉलोअप ठेवलेला आहे, ते पूर्ण करणारच आहे. कधी सुटणार पाण्याचा प्रश्न आणि कोण सोडवणार? आमदार सोडवणार. आमदार सोडवणार. बर, मग काय कमळ फुलणार म्हणताय? हो 100% बोला. पण कमळ फुलाला अडचणी काय होणार नाही इथं? अडचणी काय नाही, काही अडचण नाही. कशी अडचण असलं तरी होणारच. काय सांगशील मित्रा, काय होणार इचलकरंजीत? काय होणार इचलकरंजीत? भाजप येणार. भाजप येणार. हो. का बरं? काय येणार भाजप? काय केलं असं भाजपनं? भाजपनं काय केलं असं नाही, सगळं केलेलं आहे, त्यामुळे भाजप येणार. काय मामा, विरोधकांचं आव्हान आहे की नाही भाजपला? काय नाही आहे ना, बीजेपीच येणार. तरी पण बीजेपी येणार. खाण्याचा प्रश्न मिटवणार की आमदार. तर बीजेपीने तर कामच केलं नाही असं अनेक ठिकाणी. आता म्हणजे मी आता आठवड्याभरापूर्वी रिपोर्ट घेतोय, अनेक कामं प्रलंबित आहे असं म्हटलं जातंय. काय आहे होणार, कामं होणार की होणार. आता 4 वर्ष काय नव्हतं नाही, आता इलेक्शन मध्ये बीजेपी आल्यानंतर होणार की. तुम्ही सगळे म्हणला बीजेपी येणार, पण मतदान करताना माणूस जो आहे, मतदार जे आहेत, ते व्यक्ती बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार? व्यक्ती बघून तर करणार, पक्ष बघून करणार जास्त. लढती एकतर्फी झालं पाहिजे तरच विकास होणार आहे. ओके, त्यामुळे भाजपाशिवाय पर्याय नाही. बाकी सगळ्यांना आपण बघितले उदाहरण सगळीकडे भाजपाला तर समर्थन झालं चांगली इचलकरंजी महानगरपालिका. पण भाजपाला तर तुम्ही भाजपाशिवाय पर्याय नाही म्हणताय, पण विरोधी उमेदवार सुद्धा दंड थोपटून उतरलेले आहेत. सरकारनं नुसतं आश्वासन दिले, फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्ष त्यांचे कामं नाही असं विरोधक म्हणतात. भाजपा घोषणा करणारा पक्ष नाही, भाजपा काम करणारा पक्ष आहे. मी बघितलं असेल 15 वर्ष घोषणा केल्या, पण 10 वर्ष कामच केले. कामबद्दल बोलणार आहे भाजप, बाकी नाही काय. इथले आमदार काय काम करतात काय? इथले इचलकरंजीतले भाजपाचे आहे ते आमदार काम करतात. काय काय विकास कामं काय आहेत शहरातली? रस्ते, पाणी, लाईट, बेसिक गोष्टी केलेल्या आहेत. सगळं झालंय. काम करतात. सगळं झालं, व्यवस्थित झालंय. सगळं एक नंबर झालंय. राहुल आवाडे आल्यापासून 1 नंबर झाले. कोण आल्यापासून? राहुल आवाडे आल्यापासून 1 नंबर झाले. विरोधी पक्ष काय उपयोगाचं नाही. हे जाते
महापौर कुठल्या पक्षाला होणार? भाजपचा होणार. भाजपचा होणार. बरं, विरोधी सुद्धा आले, कोण जपून मैदानात आहेत? काही उपयोग नाही. नमस्कार. कशासाठी आला होता इथं? आम्ही प्रचारासाठी प्रचारासाठी. बर, काय मग कोणाची बाजी होणार आता महानगरपालिकेत? कोण आता आपला झेंडा फडकवणार महानगरपालिकेवर? कमळ कमळ बोलवणार. का बरं, काय वाटतंय असं? म्हणजे काय जे हाय रे आपल्याला काय सगळे सारखीच आहेत ना, भाऊ हे आपलं सगळे सारखंच आहेत. बर, त्याला लाडाचा भाऊ कुठला? लाडाचा भाऊ एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. बर, सगळे भाऊ आमचं लाडाचंच आहेत. सगळं भाऊ लाडाचा. सगळे भाऊ लाडाचंच आहेत. बर, कारण बहिणी त्यांच्या सगळ्या लाडाच्या आहेत म्हणजे भाऊ बी लाडाचं चालेल ना. मग भाऊ जिंकणार काय? जिंकणार की जिंकणार. विजय होणार. विजय होणार. काय होणार इचलकरंजीत? कोण आहे ते महानगरपालिकेवरती कुठल्या पक्षात झेंडा लावणार? कमळाचा. आपण आता इथे कशासाठी आलाय? माझे सासरे रुबन तात्या आवळे ते आता ह्या इलेक्शन मध्ये उभारलेले आहेत. मग त्यांच्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि कमळ येणार आहे. कमळ येणार. बर, कमळ येत असताना तुमच्या कमळासमोर सुद्धा वेगवेगळी चिन्ह आहेत, ताकदीने उतरलेले ते सुद्धा उमेदवार आहेत. कशी लढत होणार मग? काय नाही येणार, कारण कमळनी यावेळी पण काम केलेलं आहे आणि इथून पुढे पण ते काम करणार. पण ती कामं त्यांची प्रत्यक्षात आहेत झालेली का नुसतं कागदावर आहे असं वाटतंय? आता तर करायला लागल्यातच त्यांनी, कारण लाडकी बहिणी योजना आणि बरेच गोष्टी आहेत जे आता आम्हाला सांगितलं की त्यांनी करणार आहेत. त्याच्या अगोदर काही काय उमेदवार आलेत पण त्यांचं काही काम आम्ही बघितलेलं नाही. पण इथून पुढे जे काय आहे ते कमळ ह्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे आणि त्यांनी करणार आहे असा आमचा विश्वास आहे. काय हो, कमळाने ना शाश्वत दिले म्हणे, करेल काय कमळ काम? जेवढे जेवढे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असू दे, रस्त्याचा असू दे, ड्रेनेजचा असू दे, अंडरग्राऊंड लाईटचा असू दे, हे सगळा प्रश्न आमचे जे आता विद्यमान आमदार आहेत राहुल आवारे साहेब त्यांच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, मोदी साहेबांच्या माध्यमातून ही सगळी कामं 100% होणार. ज्या ज्या पक्षाशी आम्ही युती केलेली आहे मित्र पक्ष म्हणून, त्यांच्याशी ही सगळे लोक आम्ही प्रामाणिक इचलकरंजीकर राहून सगळी महायुतीची सत्ता येणार, यात काय वादच नाही आहे. पण महायुती विरोधात इतर पक्षाचं आव्हान आहे, ते सुद्धा अगदी दंड थोपटून या प्रचारात उतरलेल्या निवडणुकीला सामोरं जातात. काय सांगाल? हे बघा, विरोधकांचा हा नुसता आभास निर्माण करायचं काम आहे, काम काय करत नाहीत, पण नुसतं हे करत राहायचं, विरोधाला विरोध करत राहायचं, हे बरोबर नाही. जी कामं होतात ती कामं होऊ द्यायला पाहिजेत त्यांनी, विरोधाला विरोध करणं उपयोग नाही आहे. म्हणून सगळी कामं ही महायुतीच्या माध्यमातून, कमळाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होणार आहेत. पण तुमचा पाण्याचा प्रश्न सुद्धा एक बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, लोक सांगतात. काय सांगाल? हे बघा, पाण्याचा प्रश्न जो आहे तो पाणी आता जे पाईपलाईन चालू आहे ते 80% काम पूर्ण झालेलं आहे, 20% काम फक्त अपूर्ण राहिलेलं आहे. तेही या निवडणुकानंतर तेही काम पूर्ण होणार. कोण देणार पाणी इचलकरंजीला? इचलकरंजीला पाणी हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदी साहेब असू देत, फडणवीस साहेब असू देत, राहुल आवारे साहेब असू देत, त्यांच्या माध्यमातून ही कामं होणार 100%. विकास कामं कशी आहेत शहरातली? चांगले आहेत, सगळे चांगले आहेत, चांगले आहेत. व्यवस्थित आहेत सगळे. समस्या काय आहेत? समस्या काय, पाणी लाईट, पाणी हेच की रस्ते तेन गटरी एवढंच आहे. मला सांगा, आता मतदान करताना तुमच्यासारखे मतदार जे आहेत ते पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार, माणूस बघून करणार? तसं काही नाही, व्यक्ती बघून करणार नाही, आपण स्वतःच करणार आहे. नाही, पक्षाला बघून करणार का माणसाला बघून करणार? पक्षाला बघून मतदान करणार आम्ही. पक्षाला बघून करणार. हा. बर, हा. काय सांगाल तुम्ही? आता मुले आहे, तुम्ही मतदान आहे तुमचं? बर, लोकशाहीचा तुम्ही अधिकार बजावणार आता. इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार बजावणार? तसं म्हणायला गेलं तर जे जे सगळी कामं करतात ना त्यांना हातभार लावणं हे सगळ्या सदस्यांचं काम आहे. पण जे उमेदवार आहेत ना त्यांनी आपल्यासाठी काहीतरी करायसाठी उभारलेत ना त्यांनी. आमचं माणसांचं हे काम आहे की त्यांना मदत करणं, त्यांना मदत करून निवडून आणणं हे आमचं काम आहे सगळ्या जनतेचं. एवढंच बोलून आता पहिली महापालिकेची निवडणूक, अनेक पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत, कुठल्या पक्षाचा जोर आहे असं दिसतोय? बीजेपी. कशावरून वाटतंय असं? तुम्ही सभेला आलाय म्हणून? कामं खूप केल्यात बीजेपीच्या लोकांनी आणि असं नाही की त्यांना पाहिजे, लोकांसाठी खूप केलं. खरोखरच केलं का फक्त कागदावर काम केलं? नाही केले खरोखर
आणि माणसांनी ते त्यांच्या डोळ्याने बघितलं सुद्धा काम केलेलं. भाजप संघ भाजप संघ बर आमचा विजय फक्त भाजपकडनं आहे. विजय भाजपकडनं आहे विजय होणार आहे खरं तो होय होणार आहे, 100% होणार आहे. ते फक्त भाजपकडनंच होणार आहे. का बरं का वाटतं असं भाजपने खूप जास्त लाडक्या बहिणीसाठी खूप काही केलेलं आहे. बर होय, लाडक्या बहिणी भावाला मदत करतील काय मावशी खूप लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला मदत करते, लाडक्या भाऊ बहिणी मदत करते ना लाडक्या भावासाठी. लाडक्या बहिणी आल्या तर भावासाठी झालेलं आहे ना, मग भाजपच येणार आहे. येऊन येणार कोण तर भाजपशिवाय आहेच कोण. बर लाडक्या बहिणीचं काय मागणं आहे देवा भाऊच्याकडं काय नाही मागणं, काय नाही. आमचं आयुष्य म्हणजे भरपूर आहे आयुष्यात यावं, कुठल्या गोष्टीचे अर्थ यावं नाही, काही नाही. लाडक्या बहिणीसाठी उभा राहावा, या पुढे पण उभा राहावा. लढत एकतर्फी होणार कारण आमचे आमदार कार्यसन्मान राहुलजी आवडे यांचं ह्या शहरामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने निधी आपल्या इतर शहरासाठी आणलेला आहे. म्हणून ही जी निवडणूक आहे ती एकतर्फी विरोधकांनी आव्हान आहे की विरोधकांनी आव्हान केलं आहे आव्हान हे असणारच पण इतर पाच प्रश्न आता देवाभाऊ सांगितल्याप्रमाणे हे आजचं जे माहिती सरकार आहे हेच सोडवणार आहे. स्थानिक आमदारांनी काही कामं केलंच नाही इथल्या भरपूर कामं केली, सगळे ड्रेनेज लाईनची कामं आपल्या सगळी शहराला सगळ्या पाण्याचं जर कमतरता टाकली तर सगळी शहरामध्ये जागोजागी पूर मारण्याचं काम सन्माननीय राहुल आवाडे यांनी केलेलं आहे.